त्रिकारि भक्तासि तुरानाथ पाळीसी कष्टीवाणी ऐकती फार गोड लागती म्हणतो ससुस्वरे माझ्या मागे त्वरे. हा आहे तरी कोण या सिरीजच्या 19व्या सत्रात जो विश्वासणाऱ्यांचा पुढारी आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपले स्वागत असो. मत्तई 8:22 येशूने त्याला म्हटले, तू माझ्या मागे ये. येथे प्रभू येशूचा शिष्य होऊ इच्छिणाऱ्या एका व्यक्तीला प्रभू सांगत आहे की तू माझ्या मागे ये. माझ्या मागे ये ही एक आज्ञा देखील आहे व आमंत्रण देखील आहे. ज्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे त्यांना ही आज्ञा आहे व इतरांसाठी हे एक आमंत्रण आहे. हो, हे सत्य आहे की अगोदर प्रभू लोकांना त्याच्याजवळ बोलावितो अशासाठी की त्यांनी त्याला ओळखावे व त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि मग ह्या विश्वासणाऱ्यांनी आयुष्यभर त्याला अनुसरावे म्हणून तो त्यांना माझ्या मागे ये अशी आज्ञा देतो. तो का बरं लोकांना माझ्या मागे ये असे आवाहन देत आहे? यासाठी की आपण त्याच्याकडून शिकावे व त्याच्या शिक्षणानुसार चालावे. यासाठी की आपण आपल्या स्वेच्छेला नाकारावे व त्याच्या इच्छेनुसार जगावे. यासाठी की आपण जुन्या सवयी जुने जीवन सोडावे व प्रीती, नम्रता, सेवा व क्षमाशीलतेने भरलेले नवीन जीवन जगावे. प्रियानो, आतापर्यंत अनेक जणांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला व पुढे ते त्याच्या मागे गेले. पण दुःखाची गोष्ट ही देखील आहे की कित्येक मध्येच त्याला सोडून गेले आणि नंतर ते त्याच्या मागे चालले नाहीत. प्रियानो, आज तुम्ही ही आज्ञा व आमंत्रण स्वीकारणार का? आज तुम्ही त्याच्या मागे जाणार का? योहान अध्याय 10 व 27-28 वचनात असे लिहितो की जे प्रभूच्या मागे जातात त्यांचा कधीही नाश होत नाही, तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होते. तर चला श्रोते हो, ज्या ज्या अयोग्य व चुकीच्या गोष्टींच्या अथवा लोकांच्या मागे आपण आतापर्यंत जात होतो त्यांना सोडूया व येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपण आपल्या पुढे चाललेल्या त्या पुढाऱ्याच्या मागे जाऊया व त्याला अधिक ओळखूया की हा आहे तरी कोण.